मंचावर उपस्थित मान्यवर व इतर कर्मचारी, पोलीस पाटील व ज्येष्ठ नागरिकांनो, मी ॲडव्होकेट मोहम्मद सफियन खान, सहाय्यक न्यायरक्षक कार्यालय गडचिरोली, आपणास ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टवर मार्गदर्शन देणार आहे. मला इथं बसलेल्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यामधून किती लोकांनी आतापर्यंत ॲट्रॉसिटी हा शब्द ऐकलेला आहे? फक्त ऐकलेला आहे. पुष्कळशा लोकांना माहिती आहे की ॲट्रॉसिटी हा एक टर्म जो आहे तो एक्झिस्ट करतो. तर नेमका हा कायदा कशाला बनविला गेला होता, याची पार्श्वभूमी काय आहे, हा ऍक्ट कोणत्या समाजाला प्रोटेक्शन देतो आणि कोणत्या गुन्ह्यांवरून त्यांना प्रोटेक्शन देतो, यासाठी असणारा जो ज्युडिशियल मेकॅनिझम आहे तो कसा आहे, आणि या कायद्याने जे एक डिस्क्रिमिनेशन होता, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होता समाजात, त्या डिस्क्रिमिनेशनला दूर करण्याचा काम कसं केलं यावर मी तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की भारतात विविध समाजातील लोक दिसतात. एक कल्चरल डायव्हर्सिटी भारतात आढळते आणि त्या डायव्हर्सिटीमध्ये काही वरिष्ठ समाजाचे लोक असतात आणि काही कनिष्ठ समाजाचे लोक असतात. आणि त्यामध्ये जे जुने काळात होतात, जेव्हा भारतात जेव्हा ब्रिटिशांचा राज होता तेव्हापासून हे एक प्रथाच होती की अनटचेबिलिटी होती आणि कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन खूप जास्त होते. जे वरिष्ठ लोक होते ते कनिष्ठ लोकांवर अत्याचार करत होते, त्यांच्यावर दबाव दाखवत होते आणि हे सर्व एका स्पेसिफिक पर्पजने होत होता, तो होता कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन. मग ब्रिटिश जे होते ते भारतातून चालले गेले. भारतातील जे समाज आहेत त्यांच्यामध्ये खूपच डायव्हर्सिटी आहे, ते एकत्रित येत नाही. यामुळे जे भारत जो आहे तो विकसित होत नव्हता. तर आता दोघंही जे घटक आहेत, समाजातील जे दोन घटक आहेत ज्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेशनचा रेट जो जास्त आहे, त्यांना जवळ कसा आणावा, यासाठी भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी जोडल्या गेल्या. सच एज आर्टिकल 14 विच स्टेट्स अबाउट इक्वॅलिटी बिफोर लॉ, समानतेचा अधिकार. त्याचसोबतच कलम 15 आर्टिकल 15 हा म्हणतो की जे काही डिस्क्रिमिनेशन्स आहेत, कास्ट बेसिस, रिलिजियस बेसिस, बर्थ प्लेस बेसिस, जेंडर बेसिस, हे काही सर्व प्रकारचे डिस्क्रिमिनेशन आहे, यांच्यावरून सर्वांना मुक्ती आहे की कोणत्या प्रकारचा डिस्क्रिमिनेशन भारतात होऊ नये. त्याचसोबतच जो सर्वात महत्त्वाचा आर्टिकल आहे तो आहे आर्टिकल 17 अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. अनटचेबिलिटी एक प्रथा होती की जर एखाद्या खालच्या दर्जाच्या लोकांनी कोणत्या तरी वस्तूला टच केलं तर त्या वस्तूला अपवित्र मानत होते. वरिष्ठ जे लोक होते त्या वस्तूला अपवित्र मानत होते आणि यामुळे जी छुआछूतची प्रथा होती ते भारतात पसरली होती. एक पद्धत झाली, ट्रेडिशन त्यांनी बनवलं होतं. आता या ट्रेडिशनलला कसं इलिमिनेट करायचं आणि सोसायटीला कसं एकत्रित आणायचं, यासाठी आर्टिकल 17 मध्ये अनटचेबिलिटीला अबॉलिश करण्यात आला होता. तरी देखील जे भारतात जे इक्वॅलिटी होती ती होत नव्हती. त्याचे जे गुन्ह्यांचे जे प्रमाण आहे ते तसेच होते. तर यावर अनुसरून 1989 वर्षी डेटरंट थेअरीचा वापर करून एक ऍक्ट तयार करण्यात आला होता. तो ऍक्ट म्हणजे ST ऍक्ट प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज 1989. हा ऍक्ट तयार करण्यात आला होता 89 मध्ये आणि याला एन्फोर्समेंट मध्ये आणला गेला होता 1990 मध्ये. बहुतेक 3 जानेवारी 1990 या रोजी या कायद्याला भारतीय ज्युरिस्डिक्शन मध्ये आणला गेला होता, इन्फोर्स करण्यात आलेला होता. आणि जेव्हा हा ऍक्ट आणला गेला होता या मागचे उद्दिष्ट होते की जे ST आणि SC समाजातील लोक आहेत त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार, सामाजिक बहिष्कार, आर्थिक बहिष्कार किंवा जे अनटचेबिलिटीची जी प्रथा होती त्याला कसं इलिमिनेट करता यावं, यावर सर्व मेकॅनिझम्स यामध्ये दिलेले आहेत. त्यासोबतच हा ST आणि SC लोकातील जे आहे लोक आहेत त्यांना प्रोटेक्शन देतो. त्यासोबतच जे स्पीडी ट्रायल्स आहेत की कोणावर जर अत्याचार घडला आहे तर या अत्याचाराला आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो आणि जो या अत्याचाराचा आरोपी आहे त्याला आपण कसं सुधारणा करू शकतो, त्यामध्ये लोकांपर्यंत जनजागृती कशी करू शकतो आणि जे ST आणि SC आहेत त्यांना आपल्या सोसायटीमध्ये कसं ऍड करू शकतो यावर भार दिलेला आहे. या कायद्याचा जो सेक्शन 2 आहे त्यामध्ये ॲट्रॉसिटीजची डेफिनेशन दिली आहे.
जेव्हा आपण ॲट्रॉसिटी हा वर्ड ऐकतो तर तुमच्या मनात काय निर्माण होतो किंवा ॲट्रॉसिटी काय आहे? ॲट्रॉसिटी म्हणजे गुन्हे, त्यांना आपण म्हणू शकतो की ग्रुप्स ऑफ ऑफेन्सेस. त्या एखादा गुन्हा नाही आहे, त्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे आहेत आणि त्या सर्व गुन्ह्यांना ॲट्रॉसिटी म्हणतात. जसे की एखादा एसटी किंवा एससी समुदायाचा पर्सन आहे, तो एका ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्याच्यावर बहिष्कार होतो, त्याला त्याच्याशी कोणी बोलत नाही, त्याला तिथून काढला गेला जातो, कारण फक्त तो एसटी किंवा एससी समाजाचा आहे. हा झाला त्याचा सामाजिक बहिष्कार. किंवा एखादा पर्सन आहे तो बिझनेसमॅन आहे, एससी समाजातूनच आहे, तो बिझनेसमॅन आहे, परंतु म्हणजे एखादी वरिष्ठ दर्जाचा जो व्यक्ती आहे तो येतो आणि त्याच्यासोबत या कारणाने व्यवसाय करत नाही की तो फक्त एससी समाजाचा मेंबर आहे, मला या कारणाने त्याच्यासोबत कोणत्याच प्रकारचा ट्रेड करायचा नाही, कोणत्याच प्रकारचा बिझनेस करायचा नाही आहे. हा झाला त्याचा इकॉनॉमिकल बहिष्कार. त्यासोबतच एखादा एसटी आणि एससी समुदायाचा व्यक्ती आहे, त्याच्यावर खून झाला, त्याच्या खूनचे प्रयत्न झाला. एखादी एसटी आणि एससी समाजाची फिमेल आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार, तिची मॉडेस्टी डिझॉल्व करणे, त्यासोबतच त्यांना इनह्युमन ट्रीटमेंट देणे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की इनह्युमन ट्रीटमेंट देणे, की त्यांना ह्युमन बीइंग आहेच नाही या प्रकारचा त्यांच्याकडून वर्तवणूक करणे, कारण एखाद्या जानवरापेक्षाही खराब वर्तवणूक त्यांच्यासोबत करणे, यासारखे जे छोटे छोटे ॲक्ट्स आहेत त्या सर्वांचा जो समावेश असतो त्यांना आपण ॲट्रॉसिटी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादा पर्सन आहे, तो एका ठिकाणी जातो आणि एखादा शिजलेला अन्न आहे जे की ह्युमनली खाणं पॉसिबलच नाही आणि त्याच्यासोबत बळजबरीने त्याला हे खायला देतात. हे सुद्धा एक ॲट्रॉसिटीचा प्रकार आहे. मारहाण करणे ऑन द बेसिस ऑफ कास्ट हा सुद्धा एक ॲट्रॉसिटीचा प्रकार आहे. त्यासोबतच जेवढेही कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन होत आहे ते कोणत्याही प्रकारचे असो, लैंगिक अत्याचार असो, शारीरिक अत्याचार असो, मानसिक अत्याचार असो, एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये असो किंवा ऑफिसच्या बाहेर असो, समाजात असो किंवा कोणत्याही भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात असो, डिस्क्रिमिनेशन होत आहे ऑन द बेसिस ऑफ कास्ट, की तो पर्टिक्युलर पर्सन एखाद्या एसटी किंवा एससी प्रवर्गातून येतो म्हणून त्याच्यावर अत्याचार होणे म्हणजेच त्याला ॲट्रॉसिटी म्हणतो आणि याच्यासाठी प्रिव्हेन्शन हा कायद्यामध्ये दिलेला आहे. त्याचसोबतच जो ऑफिसर आहे ज्याची ड्युटी आहे की हे सर्व प्रिव्हेंट करण्याची, फॉर एक्झाम्पल आता मी एक डेसिग्नेटेड ऑफिसर आहो आणि मला हे ड्युटी दिलेली आहे की माझ्या निर्देशनात असे काही कृती घडून आलेली आहे तर मला ते सांभाळायची आणि मी एका वरिष्ठ समाजातून बिलॉंग करतो आणि माझ्या एखाद्या वरिष्ठ समाजाच्या बांधवांनी हा कृती केलेली आहे. अशा वेळेस हा कायदा जो सेक्शन 4 आहे याचा, तो मलाही पनिश करतो की जेव्हा माझी ड्युटी होती ते सर्व थांबवण्याची आणि मी माझी ड्युटी फुलफिल केलेली नाही. याला लिगल टर्म्समध्ये आपण ओमिशन म्हणतो की मी ड्युटी बाउंड पर्सन आहो, मी ते थांबवू शकत होतो, माझी ऑब्लिगेशन्स होते ते थांबवायची, पण मी थांबवलं नाही, मी त्याला प्रमोट केलं. म्हणून माझ्यावर सुद्धा 6 ते 1 वर्षापर्यंतचा गुन्हा दाखल होऊ शकतो. आता की समानतेचा अधिकार हा आपल्याला समाजात मिळवून देतो, तर नेमकं आता याच्यासोबत असलेले रिट्रिब्युटिव्ह मेकॅनिझम्स कसं करणार? तर जेव्हाही जे कोणत्याही पर्सनवर एसटी किंवा एससी समाजातील जे कोणत्याही पर्सनवर ॲट्रॉसिटीज प्रकारचा गुन्हा घडला तर त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनला जाऊन FIR द्यायची आहे आणि यामध्ये जे तपास अधिकारी असतात ते DSP लेवलचे असतात, त्यांच्याकडे तक्रार देऊन ते आपल्या FIR रजिस्टर करू शकतात. त्यासोबतच जेव्हाही कोणता गुन्हा घडतो तेव्हा 2 पार्टीज असतात. पहिली पार्टी असते विक्टिम, त्याला आपण पीडित म्हणतो आणि दुसरा असतो आरोपी. जो पीडित आहे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी ॲज वेल ॲज जे काही विटनेसेस आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी यामध्ये सेक्शन 15A आहे, हा त्यांना सेफगार्ड प्रोव्हाइड करतो, त्यांना प्रोटेक्शन देतो की जसं एखादी पीडित आहे, एखाद्या पीडितेवर अत्याचार झाला, लैंगिक अत्याचार झाला आणि ती समाजाच्या भीतीने किंवा मला समाज कोणत्या नजरेने बघतील त्यामुळे ती FIRच करत नाही. असा प्रकार आपण आपल्याला खूप वेळा दिसलेला आहे किंवा समाजाच्या भीतीने की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील, माझे घरचे काय म्हणतील, लोक जर मी कुवारी आहे तर माझं लग्न होईल का, हा
या प्रश्नांना भीती न पडता ते जाऊन FIR रजिस्टर करा. त्यानंतर जे तपास अधिकारी असतात ते तपास करतात. त्यानंतर जे पीडित आहेत त्यांना हा कायदा विविध प्रकारचे प्रोटेक्शन देतो, त्यांना फ्रीडम्स देतो की ते कधी आपला विटनेसेस जेव्हा येणार त्यांनाही फ्रीडम्स देतो की ते आपले स्वतंत्रपणे आपले बयान रेकॉर्ड करू शकतात मजिस्ट्रेट समोर. कोर्ट प्रोसिडिंग्स खूप स्पीडली चालतो यामध्ये. त्याचसोबतच जे 2015 मध्ये यामध्ये सुधारणा करण्यात आली होती, त्यामध्ये एक स्पीडी ट्रायल म्हणून स्पेशल कोर्टचा इस्टॅब्लिशमेंट झाला आहे की जे काही ST आणि SC प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्टचे जे गुन्हे आहेत ते एका विशिष्ट प्रकारच्या कोर्टात चालणार, त्याला आपण स्पेशल कोर्ट म्हणतो. त्यामध्ये जे जजेस असणार ते सेशन जजेस असणार. त्याचसोबतच हे जे ट्रायल्स आहेत जे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोर्ट कचेरीची चक्कर म्हणजे खूप लंबे असतात असे सर्वांच्या मनात एक मिथ निर्माण झालेली आहे. पण यामध्ये कसं स्पीडी ट्रायल असल्यामुळे लवकर या केसेसचा निवारण लागतो. जे जजमेंट प्रोसेस आहे ते सुद्धा लवकर होते. त्याचसोबतच हा ॲक्ट जो आहे आपल्या सर्वांना समानतेचा अधिकार देतो आणि आपल्या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचसोबतच ज्या संस्थेत मी कार्यरत आहोत DLSA ते विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबिर आयोजित करतात, लोकांपर्यंत जनजागृती करतात, लोकांना कायदेविषयी शिक्षण देतात आणि त्याचसोबतच नालसाकडून एक स्कीम सुद्धा आयोजित केली गेलेली आहे. त्यामध्ये टोल फ्री नंबर आहे, तुम्ही सर्व लिहू शकता हा टोल फ्री नंबर 15 100 15100. 15100. या टोल फ्री नंबरवर फोन करून तुम्ही फ्री लीगल एड घेऊ शकता. जे काही तुमच्या मनात लीगल क्वेरीज आहेत, लीगल डाऊट्स आहेत, लीगल प्रश्न आहेत, त्यांच्यावर तुम्ही उत्तर घेऊ शकता. तिथं त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही जसा फोन करणार ते एखाद्या सर्व्हरशी कनेक्ट होणार आणि त्या सर्व्हरवरून कॉल आम्हाला डायव्हर्ट होणार. त्या ठिकाणी मी आहोत, आमचे अंजनकर सर आहेत, चीफ भट सर आहेत, अशा प्रकारचे विविध ॲडव्होकेट्स त्या ठिकाणी तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यासाठी भेटणार आणि तुमचे जे काही लीगल क्वेश्चन्स असणार, क्वेरी असणार, त्यांना आम्ही उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपन्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.